वळणावरची माणसं. लेखक डॉक्टर राजेंद्र माने. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. प्रकरण 9. आईसाहेब. काही माणसांना काळ बांधून ठेवतो की ती माणसंच काळाचं कवच छेदून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत नाहीत कोणाला माहिती. काही माणसांची मनं गतकाळाशी असणारी गाठ सोडतच नाहीत. परिस्थितीचे कितीही धक्के बसले तरी त्यांच्या मनावर परिणाम होत नाही. अन्नपूर्णाबाई ही अशाच जुन्या आठवणींशी चिकटून जगत राहिलेल्या. सरंजामशाही कधीची संपुष्टात आलेली. काळाच्या झंझावातात कपाळावरचं कुंकू अकाली वाहून गेलेलं. एकेकाळी भक्कम असलेल्या वाड्याची अवस्था सावरू म्हणता सावरू न शकणारी. दिंडी दरवाजातला एक दरवाजा निखळून गायब झालेला. दुसरा तेल पाणी न दिल्यामुळे धरणीने गिळलेल्या कर्णाच्या रथचक्रासारखा आहे त्या अवस्थेत जमिनीत रुतून राहिलेला. पण तरी आत राहणाऱ्या अन्नपूर्णाबाईंच्या मनावर कशाचाच परिणाम न झालेला. मी 8-10 वर्षांचा होतो तेव्हा बऱ्याच वेळा थोरल्या वाड्यात जायचो. तेव्हा खरोखरच वाड्याचं वैभव बघण्यासारखं होतं. दिंडी दरवाजात एक म्हातारा कायम बसून असायचा. खरं तर तो इतका थकलेला होता की चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांच्या नक्षीतून पान गळायला आलंय हे लक्षात यावं, पण तरी तो तिथं बसून बिड्या फुंकत राहायचा. आल्या गेल्या सर्वांना खर्जातला आवाज काढून कोण पाहिजे अशी चौकशी करायचा. त्याच्या त्या आवाजाला पहिल्यांदा मी दबून गेलो होतो. खरं तर वाड्यात पूजा होती म्हणून आजीनं फुलं पोचवायला मला वाड्यावर पाठवलं होतं. फुलं द्यायची होती. कसं तरी मी म्हणालो. "बार, बार" असं तो म्हणाला आणि माझ्याकडे लक्षही न देता पुन्हा मन लावून बिडी ओढत राहिला. एक खोली ओलांडून गेलं की आत मोठा दिवाणखाना होता. तिथे एका बाजूला सागवानी झोपाळा होता. त्यावर आईसाहेब बसलेल्या असायच्या. अन्नपूर्णाबाईंना सगळे आईसाहेब म्हणायचे. गोरापान रंग, सोनेरी काठाचं पांढऱ्या रंगाचं रेशमी लुगडं, डोक्यावरून पदर, कपाळावरचं हिरवं गोंधण कुंकू नसल्याने उठून दिसायचं. समोरच्याच्या नजरेचा वेध घेणारे भेदक डोळे, त्यावर सोनेरी फ्रेमचा चष्मा. त्या चष्मा घालायच्या पण समोरच्याकडे बघताना चष्मा थोडा नाकावर खाली सरकवून वरून बघायच्या. बोलताना मधूनच एका बोटाने चष्मा पुन्हा वर सरकवायच्या. त्यावेळी त्यांच्या बोटातल्या अंगठीतला हिरा चमकून जायचा. हातातल्या सोन्याच्या बांगड्यांचा खळकन आवाज व्हायचा. त्यांना बोलायला खूप लागायचं. वाड्यावर माणसांचा राबता असायचाच. माणूस आलं की आईसाहेबांना नमस्कार केल्याशिवाय माडीवर सरकारांकडे जायचं नाही. तसा रिवाजच होता. आईसाहेब मग त्याच्या घरच्यांची चौकशी करायच्या. लेकीबाईंची चौकशी करताना काही विशेष कळलं की जाताना त्याला सांगायच्या. "मूतपाकखान्यातून लोणचं घेऊन जा रे पोरीसाठी. बाईच्या जातीला या दिवसात खावंसं वाटतं. सारजाबाईंना आम्ही द्यायला सांगितलंय म्हणून सांग." आईसाहेबांची गाठ घ्यायला आलेला तो कुणबी शेतकरी त्यांच्या या काळीज बोलीने गहिवरायचा. त्याच्या बिचाऱ्याच्या घरात लोणचं म्हणजे कौतुकाची बाब. कधी कोणी दिलं तरच चव मिळायची. बर सरकारांची गाठ घ्यायला जाताना 4दा नमस्कार करून तो उठायचा. असा कोणी नमस्कार केला की आईसाहेबांना सुख वाटायचं. त्या लांबूनच आशीर्वादाला हात करायच्या. समोरचा माणूस निघून गेला की क्षणमात्र डोळे मिटल्यासारखे करून मंदसा झोका घ्यायच्या. थोड्याच वेळात पुन्हा कोणी ना कोणी येत राहायचं. आईसाहेबांनाही वेळ जायला दुसरं साधन नसायचं. त्या बोलताना जुन्या आठवणीत रमायच्या. जुनं जुनं आणि तेच तेच समोरच्याला सांगत राहायच्या. खूपदा समोरच्यांनाही ते त्यांच्याच तोंडून बऱ्याच वेळा ऐकलेलं असायचं. पण आईसाहेब सांगतायत म्हटल्यावर ऐकणं हे त्याचं कर्तव्यच असल्यासारखा समोरचा माणूस मान डोलावत राहायचा. आईसाहेबांच्या वागण्या बोलण्यात आदब असायची.
स्वतःचा उल्लेख ते नेहमी आम्ही असा करायच्या. मग स्वयंपाकघराला सुद्धा मुदपाकखाना म्हणणं आलंच. त्यांना 2 मुलं. गावातले सगळे त्यांचा उल्लेख थोरले सरकार आणि धाकटे सरकार असाच करायचे. आईसाहेबांचे पती हयात असताना वाड्यानं मोठं वैभव पाहिलेलं. वाड्यासमोर तेव्हा घोड्याची बग्गी असायची. सरकार तेव्हा घोड्यावरून सकाळी रपेटीला जात. आईसाहेबांनीही त्या काळात घोड्यावर बसणं शिकून घेतलं होतं. पूर्वी गावाच्या देवीच्या दर्शनाला जाताना आईसाहेब त्या बग्गीतून जात असत, असं आजी म्हणायची. बग्गीच्या मागच्या बाजूला आणि खिडक्यांना पडदे लावलेले असायचे. बऱ्याच दिवसात आजी भेटली नाही की वाड्यावरून आईसाहेबांचा निरोप यायचा. आमच्या घरात सर्वांवर गरजणारी आजी आईसाहेबांच्या समोर मात्र शांत असायची. तिच्याजवळ मी बसून राहायचो. आईसाहेब कोणत्या तरी आठवणीत रमलेल्या असायच्या. आमच्या माहेरी 4 स्वयंपाकी. रोज थाळीला इतके पदार्थ की मोजताना पुरे वाट व्हावी. आमचा गोविंद कोथिंबिरीची वडी बनवायचा. चव अशी की यव रे यव. तशी चव इकडे कधी चाखायला मिळाली नाही. मटणाचे तर इतके प्रकार की थाळीला आलेला पाहुणा बोट चाटत राहायचा. किती मोठमोठ्या मंत्र्यांनी सुद्धा आबासाहेबांकडे गोविंदला पाठवून द्या, म्हणेल तो पगार देतो, असे निरोप धाडलेत. पण गोविंद कसला जातोय? आबासाहेब होते तोपर्यंत वाड्यातून पाऊल बाहेर पडलं नाही त्याचं. नंतर मात्र तो थकला. आबासाहेबांच्या नंतर 2 वर्षातच तोही त्यांना भेटायला गेला. पण तेव्हापासून कोथिंबीरच्या वड्यांची चवच गेल्यासारखी झाली. पूर्वीसारखी माणसं आता उरली नाहीत. मग क्षणमात्र त्या डोळे मिटून स्तब्ध राहायच्या. जणू गोविंदच्या, आबासाहेबांच्या आठवणींनी व्याकुळ व्हायच्या. समाधी लागल्यासारख्या 2 मिनिटं आहेत त्याच अवस्थेत बसायच्या. समोरच्याला वाटायचं बसल्या बसल्या आईसाहेबांना झोप लागली की काय. मी तर पहिल्यांदा त्यांची ती अवस्था पाहिली तेव्हा आजीच्या मांडीला कोपराने ढोसकून हाताने खुणेनच, आईसाहेबांना काय झालं असं विचारलं. आजीनं डोळे वटारून मला गप्प बसायला लावलं. हळूहळू आईसाहेबांची ती सवय मला परिचित झाली. आईसाहेबांच्या नशिबी सुनेचं सुख नव्हतं की काय कोणाला ठाऊक. एवढा मोठा वाडा, गावात मानमरातब. गावाच्या जत्रेत सरकारांनी खांदा दिल्याशिवाय देवीची पालखी हलायची नाही. दसऱ्याला चौकात पहिल्यांदा सरकारांनी सोनं लुटायचं, मग इतरांनी, अशी प्रथा. पण हे सगळं असूनही जरतारी सुखाला उद्विग्नतेची किनार होती. थोरल्या सरकारांचं लग्न झालं आणि 2 वर्षांतच त्यांची पत्नी कॅन्सरसारख्या असाध्य रोगानं निवर्तली. तर धाकट्या सरकारांचा ओढा लहानपणापासूनच विरक्तीकडे. दिवसभर ते देवघरातच पोथ्या पुराणात रमलेले. मोठे झाल्यावरही त्यांच्या या वृत्तीत फरक पडला नाही. जेव्हा त्यांच्यासाठी मुली पाहायला सुरुवात केली तेव्हा त्यांनी आईसाहेबांना सांगितलं, आम्हाला संसारात पडायचं नाही. आमच्यावर सक्ती करू नका. नाहीतर आम्ही वाडा सोडून तीर्थाटनाला जाऊ. तरुणपणात मुलाचं हे वैराग्य पाहून आईसाहेब कमालीच्या दुःखी झाल्या. पण आईसाहेबांचं कोणतंच दुःख चेहऱ्यावर दिसायचं नाही. कधीही वाड्यावर गेलो की आईसाहेब प्रसन्न चेहऱ्यानं दिवाणखान्यात झोपाळ्यावर बसलेल्या दिसायच्या. थोरले सरकार गावच्या राजकारणात होते. पण तरी या बाबतीत सुद्धा जमेपेक्षा त्यांच्या खर्चाची बाजूच जास्त. कलेक्टरपासून मंत्र्यांपर्यंत मोठमोठ्यांच्या ओळखी. वाड्यावर, शेतात या लोकांना पार्ट्या दिल्या जायच्या. थोरल्या सरकारांची पार्टी म्हणजे बडाखाना. त्याबरोबर पिणंही आलंच. आमचे काका थोरल्या सरकारांचे मित्र. मग तेही अशा वेळी हजेरी लावायचेच. पार्टीची सगळी व्यवस्था आमच्या काकांच्याकडेच. एकदा काकांनी एक जाडसर पिशवी मला थोरल्या वाड्यावर पोचवायला सांगितली. त्यावेळी मी 15-16 वर्षांचा असेन. कुतूहलाने मी पिशवीत डोकावून पाहिलं तसे काका गरजले.
गाढवा, बघतोस काय पिशवीत वाकून? सांगितलं काम करावं, नसत्या चौकशा करू नयेत. पण माझं कुतूहल शमलं नाही. रस्त्यावर गेल्यावर मी पिशवीत पाहिलं. वेगवेगळ्या आकारांच्या परदेशी दारूच्या बाटल्या त्यात होत्या. थोरल्या सरकारांकडे पार्टी असली की ही व्यवस्था काकांच्याकडे असायची. मी बाटल्या घेऊन थोरल्या वाड्यावर गेलो. दरवाजात मला पाहताच आईसाहेब म्हणाल्या, "काय रे राजा, काय आणलंस पिशवीतून?" मला काय उत्तर द्यावं समजेना. दारूच्या बाटल्या आणल्यात, हे सांगणं प्रशस्त नव्हतं. बरं, आईसाहेबांसमोर खोटं कसं बोलायचं हाही प्रश्नच. मी गोंधळून तिथेच पिशवी घेऊन हातात स्तब्ध उभा. माझ्या चेहऱ्यावर हा सगळा गोंधळ उडालेला आईसाहेबांना जाणवला असावा. त्यात कसा कोणास ठाऊक पिशवीचा एक बंद माझ्या हातून निसटला. आतल्या बाटल्या एकमेकींवर आपटून खळकन आवाज झाला. नशीब कुठली बाटली फुटली नाही. तो आवाज ऐकला तशा आईसाहेब हसल्या. बाटल्या पाठवल्या असतील तुझ्या काकानं. मळ्यात आज पार्टी आहे ना, कलेक्टर साहेब येणार आहेत. ठेव तिथं कोपऱ्यात पिशवी. अरे, पूर्वी पण मळ्यावर पार्ट्या व्हायच्या. तेव्हा तुमच्या थोरल्या सरकारांचे वडील होते. बाटल्यांचे क्रेटच्या क्रेट लागायचे. इंग्रज ऑफिसरांचा राबता असायचा वाड्यावर. आणि बाटल्या तरी किती वेगवेगळ्या आकाराच्या विचारू नकोस. एकेका बाटलीचा आकार नुसता पाहत राहावा. एक बाटली तर अशी समोरून पाहिली तर पुरुषाच्या आकाराची आणि फिरवून पाठीमागून पाहिली तर बाईच्या आकाराची. आम्ही जपून ठेवली होती ती. नंतर आम्हाला कळालं हैदराबादच्या सालारजंग म्युझियममध्ये तसल्या आकाराचं शिल्प आहे म्हणून. ऐकावं ते नवलच बघ. आत्ताच्या कसल्या पार्ट्या आल्यात, खऱ्या पार्ट्या पूर्वी व्हायच्या. असं म्हणून त्या डोळे मिटून लोडाला टिकून राहिल्या, समाधी लागल्यासारख्या. झोपाळा मंद हलत होता आणि त्यांची ती अवस्था पाहत मी तिथेच उभा. जावं तरी निरोप न घेता गेलो असं व्हायचं. उभं राहावं तर आईसाहेबांची ही अवस्था कधी संपेल याचा नेम नाही. नशिबानं तेवढ्यात पूजेचं ताट घेऊन आतून धाकटे सरकार आले आणि त्यांचाच पाय पिशवीला लागला. पुन्हा बाटल्यांचा आवाज झाला. त्या आवाजाने आईसाहेबांनी डोळे उघडले. धाकट्या सरकारांनी त्या बाटल्या पाहिल्या तशी त्यांच्या कपाळावर आठी उमटली. श्रीराम श्रीराम असं पुटपुटत ते देवघराकडे गेले. आईसाहेब ते पाहत म्हणाल्या, कधी आमचे धाकटे सरकार माणसात येणार. त्यांचा सगळा दिवस देवांच्या सहवासात जातो. तेवढ्यात आईसाहेबांना नमस्कार करून मी वाड्याबाहेर पडलो. आईसाहेबांना धाकट्या सरकारांचं सारखं देवदेव करणं आवडत नसावं. त्यांनी शेतात लक्ष घालावं, लग्न करून संसार करावा अशी त्यांची इच्छा होती. पण हे घडणं नव्हतं. एकदा काकांबरोबर मी वाड्यावर गेलो होतो, तेव्हा काकांशी बोलताना त्या म्हणाल्या, आमच्या कुळात एकाआड एका पिढीत असा कोणीतरी विरक्त निघतोच बघा. आमचे आजे-सासरेही असेच होते, संन्यास घेतलेले. मी त्यांना पाहिलं नव्हतं, पण सासूबाई म्हणायच्या या घराण्याला हा शाप आहे म्हणून. पण याला शाप तरी कसं म्हणायचं? देवदेव करणारा एखादा योगी घरात जन्मणं हे पुण्य की पाप? बोलता बोलता त्या स्वतःलाच प्रश्न घालून विचार करत राहिल्या. मग सुस्कारा सोडून म्हणाल्या, प्रारब्ध कोणाला टाळता आले का? आमचे आजे सासरे शेवटी वाड्यातून कुठंतरी निघून गेले. त्यानंतर त्यांचं काय झालं काही कळालं नाही. इथं असताना नेहमी म्हणायचे, मला कशात गुंतायचं नाही. म्हणून त्यांनी मुक्तीचा ध्यास घेतला होता. मुक्ती म्हणजे काय असतं शेवटी? जगणं अव्हेरलं की माणूस मुक्त होतो. आमच्या सासूबाई म्हणायच्या, संन्यास घेणं सोपं, संसार करणं अवघड. संसारात एक का सांभाळावं लागतं?
घरातली 4 वेगवेगळ्या स्वभावाची माणसं, त्यांच्या वृत्ती, त्यांची वागणी, परंपरा. संन्यास घेतल्यावर काय? एकटा जीव होऊन वावरायचं. देवाचं नाव घेतलं की झालं. माणसं पायाला हात लावतात. कारण नसताना मोठेपणा मिळतो. अहंकार वाढल्यासारखं व्हायचं अशानं. धाकट्या सरकारांचं हे असं देव देव पाहून भीती वाटते. तेही मुक्ती मुक्ती करत वाड्याबाहेर पडायचे. म्हणून त्यांच्या मनाविरुद्ध आम्ही लग्नाची सक्ती करत नाही ते त्यासाठीच. आईसाहेबांच्या दर्शनाला जायचं म्हणजे फक्त त्यांचं ऐकून घेण्यासाठी. वय 60च्या पुढं गेल्यामुळे त्या फारशा बाहेर पडायच्या नाहीत. त्यामुळे बसल्या ठिकाणी त्यांना कोणीतरी श्रोता लागायचा. थोरल्या वाड्यातले पुरुष सरकार समजले जात असल्यानं कधी काम करत नसत. शेतीचं उत्पन्न यायचं पण पूर्वापार बळेजावीत राहणं असल्यामुळे उत्पन्नापेक्षा खर्चाची बाजूच वाढती होती. हळूहळू कर्जाचा बोजाही वाढायला लागला. काही शेती कुळांनी बळकावली. त्यावर कज्जे, खटले चालू होतेच. उरलेली काही जमीन खर्चासाठी आणि कर्जासाठी हळूहळू विकणं चालूच होतं. आईसाहेबांना हे सगळं समजत नव्हतं अशातला भाग नव्हता. पण त्यांनी एक काळ वैभवात घालवला होता. त्याची सवय लागून राहिली होती. वाड्यात गडी माणूस बरंच होतं. आईसाहेबांच्या सेवेसाठी म्हणून एक बाई पूर्ण वेळ होती. दुपारी, रात्री त्यांचे पाय चेपून त्यांना देणं, त्यांना काही लागलं सवरलं तर ते पाहणं हे तिचं काम. शिवाय स्वयंपाकाला वेगळी बाई, धुण्या भांड्याला वेगळी, थोरल्या सरकारांचा गडी वेगळा. यात मात्र कुठंही कपात करायला कोणीही तयार नव्हतं. परिणामी हातात पैसा खेळायचा कमी झाला. वाड्याची डागडुजी करायला जमेना. काही भाग ढासळला होता तो तसाच पडून राहिला. कोर्ट खटल्यावरही पैसा जायचा तो निराळाच. पण आईसाहेबांना मात्र कोर्टात आपल्यासारखा निकाल लागून परत जमिनी ताब्यात येतील अशी आशा होती. कुळांना लेकरांप्रमाणे वागवूनही त्यांनी जमिनी बळकावल्या याची त्यांना खंत वाटायची. शेवटी खर्चासाठी आईसाहेबांचे काही दागिने गहाण टाकण्याची वेळ आली. प्रतिष्ठा राखण्यासाठी गावच्या सावकाराला वाड्यावरच बोलावलं गेलं. आईसाहेबांना ही गोष्ट मनाला फार लागली. पण बोलण्यात मात्र त्यांनी ते कधी दाखवून दिलं नाही. सावकारांना त्या म्हणाल्या, कुळांनी आमचा विश्वासघात केला. नको ती वेळ आणली. ज्यांना लेकरांप्रमाणे वागवलं, अडीअडचणीला ज्यांच्या उपयोगी पडलो, त्यांनीच जरा पडता काळ बघून आम्हाला लुबाडण्याचं ठरवलं. पण हे होणं नाही. कोर्टात आमची बाजू सिद्ध होईलच. सत्य झाकलं जाणार नाही. आमच्या जमिनी ताब्यात आल्या की सावकार आम्ही तुमचे पैसे चुकते करू. अडीअडचणीला तुम्ही आमच्या कामी आला त्याची जरूर याद ठेवू. आईसाहेबांच्या बोलण्याला एक खास अंदाज असायचा. बोलताना डोक्यावरचा पदर सरसा करत त्या समोरच्याकडे नजर रोखून बोलायच्या. क्षणभर सावकारांना सुद्धा वाटलं आपण कर्ज द्यायला नसून घ्यायला आलोय की काय. पण काळाने पाठ फिरवली की राजाचे रंक होतात. मोठमोठी साम्राज्य गारद होतात. आईसाहेबांचे गहाण पडलेले दागिने परत यायचे नव्हते. ज्या कोर्टाच्या न्यायावर ते विश्वास टाकून होत्या तोच त्यांच्या विरुद्ध लागला. निकालाची प्रत घेऊन वकील वाड्यावर आला, पण त्याला आईसाहेबांपुढे जायचं धाडस झालं नाही. शेवटी धाकट्या सरकारांनी तो कागद आईसाहेबांच्या हातात दिला. आईसाहेबांनी तो मजकूर वाचला आणि त्यांच्या दोन्ही पायांना थरथर सुटली. त्या उभ्या देही कापू लागल्या. चष्म्याआडच्या करारे डोळ्यांमध्ये पाणी जमा झालं. थोड्या वेळाने त्या शांत झाल्या. तोपर्यंत धाकटे सरकार त्यांच्याजवळ बसून होते. सणासुदीला आईसाहेबांच्या अंगावर झळाळणारे सोन्याचे दागिने त्यानंतर कधी दिसले नाहीत. संक्रांतीला, दसऱ्याला आईसाहेबांच्या गळ्यात मोठा 5 पदरी पोहेहार दिसायचा. जोडीला जोंधळे पोत असायची. दोन्ही हातात सोन्याच्या 4-4 बांगड्या असायच्या, बोटात अंगठ्या असायच्या. त्या दिवशी वाड्यावर सोनं द्यायला माणसांची झुंबड उडायची. येणारे लोक आईसाहेबांना सोनं देऊन त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करत
त्यावेळी त्या एखाद्या देवीप्रमाणे भासत. आल्या गेल्याची ते चौकशी करत. एखादी अडचण घेऊन कोणी वाड्यावर आला तर त्याला मोकळ्या हाताने परत पाठवत नसत. कुणाला पैशाची, कुणाला धान्याची गरज लागली तर होईल तशी मदत त्या करत असत. त्यानंतरच्या दसऱ्याला आईसाहेब फक्त पांढरं लुगडं नेसून सोनं द्यायला दिवाणखान्यात उभ्या होत्या. अंगावर एकही सोन्याचा दागिना नव्हता. पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर पूर्वीचं चैतन्य होतं, सात्विकता होती. परिस्थितीचा ओरखडा त्यांच्या प्रसन्नतेवर उमटला नव्हता. हळूहळू वाड्याची सगळीच परिस्थिती ढासळत गेली. थोरल्या सरकारांना ते मानवलं नाही. त्यांनी स्वतःला दारूत गुंतवून घेतलं. होती त्यातली शेती दरवर्षी थोडी थोडी विकावी लागत होती. वाड्याच्या भिंतींनी 10-15 वर्षात रंग पाहिला नव्हता. थकल्या आईसाहेबांना त्यांच्या खोलीतून दिवाणखान्यात येणं अवघड वाटत होतं. 70 पल्याड पोचलेल्या आईसाहेब संध्याकाळच्या वेळी तासभर दिवाणखान्यातल्या झोपाळ्यावर लोडाला टेकून बसत. पण पूर्वीसारखं बोलणं जमत नसे. कोणी ना कोणी भेटायला यायचं, पण वैभवाच्या खुणा लोप पावत असलेलं आईसाहेबांचं हे रूप त्यांना पाहावायचं नाही. त्यातच धाकट्या सरकारांनी एके दिवशी आपण तीर्थाटनाला निघणार असं मनसुबा जाहीर केला. आईसाहेबांनी त्यावर फक्त मान डोलावली. कधी ना कधी हे होणार हे त्यांनी गृहीत धरलं होतं. हातातून सगळं सुटत असल्यासारख्या त्या उदास झाल्या होत्या. आता होईल ते फक्त पाहत राहण्याशिवाय त्यांच्या हातात काही नव्हतं. अंगावरच्या कपड्यानिशी एके दिवशी धाकटे सरकार आईसाहेबांचा आशीर्वाद घेऊन बाहेर पडले. आईसाहेबांनी आशीर्वाद दिल्यावर त्यांना फक्त एकच प्रश्न विचारला. परत भेट कधी? धाकट्या सरकारांच्या मुखावर स्मित उमटलं. त्यांनी उत्तर दिलं नाही. सगळ्यांबरोबर आईसाहेबही समजायचं ते समजल्या. थोरले सरकार नशेतून बाहेर येत नव्हते. धाकटे कायमचे बाहेर पडले होते. आईसाहेबांची तब्येत खालावत चालली. आजीला बरोबर घेऊन मी वाड्यावर आलो. आजीही थकली होतीच, पण कमरेला हाताचा आधार देत ती हळूहळू चालत वाड्यावर आली. आता आईसाहेबांना भेटायचं म्हणजे त्यांच्या खोलीत जावं लागे. तशी ती खोली थोडी अंधारीच होती. पूर्वीचा वाडा. 4 फूट जाडीच्या मातीच्या भिंती. खोलीत गारवा होता. मोठ्या छपरी पलंगावर आईसाहेब बसल्या होत्या. डोक्यावरचा एकन एक केस पांढरा झाला होता. गाल आत गेल्यामुळे नाक उभारून दिसत होतं. मूळचा गोरा रंग फिकुटल्यासारखा भासत होता. डोळ्यांभोवती काळी वर्तुळ निर्माण झाली होती. कृश झालेल्या आईसाहेब एवढ्या मोठ्या पलंगावर आणखीनच बारीक वाटत होत्या. आजी जवळच्या खुर्चीवर बसली. आईसाहेबांनी आजीचा हात हातात घेतला. दोघी तशा समवयस्क. क्षणभर कोणीच काही बोललं नाही. नेहमी चष्मा घालणाऱ्या आईसाहेबांना चष्म्याशिवाय पाहताना वेगळं भासत होतं. बरं झालं आलात. नाहीतरी 1-2 दिवस वाट पाहून आम्ही आपणाला निरोप पाठवणार होतोच. आता कशाचं काही सांगता येत नाही. किती दिवस उरलेत कोणाला माहिती. आता जागचं उठवत नाही. पडून राहायचं फक्त. डोळे मिटले की जुन्या आठवणी येतात. जगलं भोगलेलं आठवत राहतं. आठवणी का कमी आहेत? आमच्याजवळ जुन्या आठवणींचं तेवढं सुख आहे. आयुष्याचा निम्म्याहून अधिक काळ आम्ही आठवणींवर जगलो. वर्तमानात जगलोच नाही अशातला भाग नाही, पण भूतकाळाची नाळ तुटली नाही. पण हातातून सगळं निसटत गेलं. आता कारणं शोधून उपयोग नाही. हा वाडा तरी किती दिवस तग धरणार आहे? तो संपायच्या आत आम्हाला संपायला पाहिजे. कधी नव्हे ते बोलताना आईसाहेबांच्या डोळ्यातून अश्रू ओघळताना पाहिलं. बोलून त्या थकल्यासारख्या झाल्या होत्या. आजी बराच वेळ बसून राहिली.
मग परतली. आईसाहेबांची तशी अवस्था पाहून ती कष्टी झाल्याचं जाणवत होतं. नंतर मग हळू वाड्यावरून वेगवेगळ्या बातम्या यायच्या. आईसाहेबांना भ्रम झाला म्हणून कोणीतरी सांगितलं. त्या मधूनच असंबद्ध बोलायच्या. जुनं काहीतरी बडबडत राहायच्या. वाड्यावर दिवसातून 1-2 वेळा त्यांना तपासायला डॉक्टर जाऊ लागले. पण सगळं झाकोळून आलंय याची जाणीव सगळ्यांना झाली होती. मी शेवटचं आईसाहेबांना भेटायला गेलो ते काकांच्या बरोबर. दिवाणखान्यात गेलो तेव्हा आईसाहेबांच्या खोलीतून त्यांच्या बोलण्याचा आवाज ऐकू आला. "अरे, कोणीतरी बग्गी आणा. आम्हाला देवदर्शनाला जायचं आहे. सरकारांना म्हणावं आम्ही दुपारपर्यंत परत येऊ. शेवंता, पूजेचं ताट करून बाहेर आण. येताना आमची शाल घेऊन ये." आणि बोलता बोलता त्या धडपडत एकदम दिवाणखान्याच्या दरवाजाजवळ आल्या. त्यांचं ते रूप पाहून मलाच वाईट वाटलं. केस मोकळे सुटले होते, पदराचं भान नव्हतं. डोळ्यात एक वेगळंच हरवलेपण जाणवत होतं. जणू त्या पुन्हा भूतकाळात जाऊन विसावल्या होत्या. अशक्तपणा इतका होता की झोक जात होते. मला समोर पाहून त्यांनी ओळखलं नाही. काकांच्याकडे पाहत म्हणाल्या, "गोविंदा, अरे बघ बग्गी जोडलीये का? आम्हाला जायला वेळ होतोय. केव्हाचं तिष्ठलोय आम्ही." त्या झोक जात असलेल्या अवस्थेतच पुढे झेपावल्या. काकांनी त्यांच्या दंडाला धरून आत नेलं. दिवाणखान्यात खुर्चीवर थोरले सरकार बसले होते. त्यांचे तांबूस डोळे त्यांनी सकाळीही नशा केल्याची साक्ष देत होते. मी घरी परतल्यावर आजीला आईसाहेबांची अवस्था सांगितली. तिने एक सुस्कारा सोडला. दुसऱ्याच दिवशी आईसाहेब गेल्याची बातमी आली. सारा गाव वाड्यावर लोटला. अनेक जणांच्या अडीअडचणीला आईसाहेब उपयोगी पडल्या होत्या त्याची जाणीव सर्वांना होती. एक संपन्न आयुष्य असं संपलं होतं. आठवणींच्या आधारावर जगलेले आईसाहेब गावाला आठवण ठेवून महाप्रवासाला निघून गेल्या. धन्यवाद.